नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र AAC CET 2024 अंतर्गत एक नवीन नोटिफिकेशन आलेली आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स या प्रोफेशनल कोर्ससाठी जर तुम्ही CET दिलेली असेल तर त्याची जी आन्सर की जी आहे तर त्याविषयी टाइम टेबल आलेला आहे। आन्सर की कधी येणार, त्यानंतर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर त्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी डेट्स कोणकोणत्या असणार आहे आणि त्यानंतर टेंटेटिव्ह स्कोर कार्ड जे आहे तर त्यासाठी डेट्स कोणकोणत्या आहेत तर त्याविषयी नवीन नोटिफिकेशन आलेली आहे। तर ती काय नोटिफिकेशन आहे तर ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र AAC CET 2024 अंतर्गत ही नोटिफिकेशन आलेली आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर ॲडमिशन टू द प्रोफेशनल कोर्स इन बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स एज्युकेशन थ्रू स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई फॉर द अकॅडमिक इयर 2024-25 वॉज हेल्ड द व्हेरियस एक्झामिनेशन सेंटर विथ इन महाराष्ट्र स्टेट। बघा विद्यार्थी मित्रांनो, याची कॉमन एंट्रन्स टेस्ट जी आहे तर ती झालेली होती। त्यानंतर बघा, डिक्लेरेशन ऑफ टेंटेटिव्ह स्कोर कार्ड अँड अपलोडिंग इमेज आन्सर शीट्स प्रॅक्टिकल पेपर्स ओनली ऑफ महाराष्ट्र AAC CET 2024। बघा विद्यार्थी मित्रांनो, याची जे टेंटेटिव्ह स्कोर कार्ड जे आहेत, बघा इमेज ऑफ आन्सर शीट ती जी आहे तर ती 3 जुलै 2024 आफ्टर 4 PM म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 3 जुलैला 4 वाजल्यानंतर याची जी आन्सर शीट जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या लॉग इन ID तुम्हाला अवेलेबल करून दिली जाणार आहे। आणि त्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील म्हणजे सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स, ऑब्जेक्शन्स अबाउट मार्क्स ऑब्टेन इन टेंटेटिव्ह स्कोर कार्ड थ्रू ऑनलाईन मोड ओनली। बघा विद्यार्थी मित्रांनो, जर त्यामध्ये काही तुम्हाला डाऊट्स असतील किंवा तुमचे बरोबर आलेले आन्सर चुकीचे दिलेले असतील आणि जर तुम्हाला किंवा पर्यायामध्ये तुम्हाला काही चुकीचं काय आढळत असेल तर तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर 4 जुलै 2024 ते 7 जुलै 2024 या दरम्यान तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। त्यानंतर बघा, रिझर्व ऑफ ग्रीव्हन्स ऑब्जेक्शन अबाउट मार्क्स ऑब्टेन इन टेंटेटिव्ह स्कोर कार्ड। त्यानंतर जे टेंटेटिव्ह स्कोर कार्ड आहे तर त्यासाठी डेट दिलेली आहे 9 जुलै 2024 आफ्टर 4 PM। बघा, हे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर परत एकदा टेंटेटिव्ह स्कोर कार्ड तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाणार आहे। त्यामध्ये बघा 9 जुलैला संध्याकाळी 4 PM म्हणजे 4 वाजल्यानंतर संध्याकाळी तुमचे स्कोर कार्ड आहे टेंटेटिव्ह तर ते तुम्हाला लॉग इन ID अवेलेबल करून दिलं जाणार आहे। त्यानंतर बघा, कॅन्डिडेट विल हॅव पे 1000 पर ऑब्जेक्शन थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन युझिंग ऑनलाईन पेमेंट मोड। ग्रीव्हन्स ऑब्जेक्शन ट्रॅकिंग फॅसिलिटी इज अवेलेबल इन कॅन्डिडेट लॉग इन अंडर द टायटल ऑफ ऑब्जेक्शन ट्रॅकिंग। बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ऑब्जेक्शन असेल तर तुम्हाला पर ऑब्जेक्शन तुम्हाला 1000 रुपये फी लागणार आहे। टू ऑब्जेक्शन असेल तर 2000 रुपये फी लागणार आहे। आणि त्यानंतर बघा, हे जे फॅसिलिटी आहे तर तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन मध्ये जाऊन तुम्हाला ID पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्शन ट्रॅकिंग हा जो टॅब तुम्हाला दिसेल त्यावर जाऊन तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे आहे रिस्पेक्ट टू ह्या डेट्समध्ये। तर अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्र AAC CET 2024 मार्फत जी नवीन नोटिफिकेशन आलेली होती तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे। जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे CET सेल मार्फत जे काही नवीन अपडेट्स येत असतात तसेच ॲडमिशन विषयी त्यानंतर जे कॉलेजेस असतात त्याविषयी जी माहिती आहे तर ती आपल्या YouTube चॅनलवर भेटत जाणार आहे। तर जे विद्यार्थी नवीन असतील चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला नवीन अपडेट्स तसेच नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील। भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।